नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, PS कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत UDICE अपडेट जून 2025. तर यामध्ये आपल्याला काही पॉईंट्स अपडेट करायचे आहेत. ते पॉईंटचे नंबर्स मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. तर हे सर्व नंबर आपण कसे अपडेट करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओचा यूट्यूबवरती सर्च करण्यासाठीचा नंबर आहे PS कॉमर्स स्पेस 27002. व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. फक्त व्हॉट्सअप नंबरच आहे, कॉलिंग नंबर नाही आहे. कॉल घेतले जाणार नाही, कॉल करू नये. व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज पाठवू शकता. यामध्ये प्रत्येक स्टेप कशी करायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर शब्दामध्ये सुद्धा टाईप केलेलं आहे, ते वाचून सुद्धा तुम्ही तुमचे विद्यार्थी अपडेट करू शकता आणि प्रोसेस कशी करायची ते पण मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. UDICE प्लसमध्ये विद्यार्थी कसे अपडेट करावे, जून 2025 साठीच आहे हा व्हिडिओ. पुढे सुद्धा हा चालेल काही दिवस. तर खाली आपल्याला लिंक दिलेली आहे. या लिंकवरती सुद्धा आपण टाईप करून ही लिंक, म्हणजे आता व्हिडिओवर नका क्लिक करू, कारण तुम्ही हीच लिंक सेम टाईप करून क्रोम किंवा गुगलवरती जाऊन करू शकता. किंवा मी आता दाखवले बघा. प्रथम काय करायचं आहे, ते स्टेप्स पण लिहिलेल्या पण आहेत आणि प्रत्यक्ष दाखवणार पण आहे. प्रथम गुगल किंवा क्रोम तुम्ही सुरू करा. त्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसते, त्यावरती मग टाईप करायचं आहे. टाईप करताना काय टाईप करायचं आहे, SDMS टाईप करा आणि सर्च बटनावरती क्लिक करा. सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर हे बघा, मी टाईप केलेले दिसते तुम्हाला स्क्रीनवरती. तर त्यामुळे असे बरेच ऑप्शन्स आपल्याला ओपन होतात. तर SDMS टाईप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर पुढची स्टेप आपल्याला ऑटोमॅटिक दिसते. आता बघा इथे लिहिलेलं आहे स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, SDMS वर क्लिक करायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढची स्क्रीन येईल बघा. अशा प्रकारचे स्क्रीन्स वेबसाईट तुम्हाला दिसतील. तर ही 2 नंबरची जी वेबसाईट आहे स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम SDMS, यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे परत. त्यानंतर आपल्याला बघा अशी स्क्रीन दिसते. ह्या प्रकारची स्क्रीन दिसते. तुम्ही इथे सिलेक्ट स्टेट लॉग इन म्हटलं, इथं ते क्लिक करायचं आहे आणि महाराष्ट्र नाव जे आहे ते सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर पुढे जायचं आहे, गोवरती क्लिक करायचं आहे. आता त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे नाव तुम्ही सिलेक्ट करा व त्यानंतर गोवरती क्लिक करा. त्याच्यानंतर महाराष्ट्र दिसतं इथं आणि आता गोवर तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढली स्क्रीन दिसणार आहे. मग आता आपल्याला इथे UDICE प्लस आणि SDMS लॉग इन फॉर महाराष्ट्र असं आलेलं आहे. इथे तुम्हाला आपल्या शाळेचा ज्युनियर कॉलेजचा जो काही युजर ID नंबर असेल तो इथे तुम्ही टाईप करायचा आहे. पासवर्ड जो तुमचा आहे तोही टाईप करायचा आहे. ते दोन्ही गोष्टी या तुमच्याकडे आहेत. कॅप्चा इथे दिलेला असतो. कॅप्चा याप्रमाणे सेम टाईप करायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचे. तेच आता मी टाईप करून दाखवले बघा. आपल्या शाळेचा युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा सर्व काय काय टाईप करायचं आहे. आता टाईप करताना बघा 2726 काय असेल तो नंबर तुमचा टाईप करा. पासवर्ड जो असेल तो तुम्ही टाईप करा. त्यानंतर हा बघा हा कॅप्चा दिसतोय, सेम कॅप्चा मी इथे टाईप केलाय आणि पुढच्या स्टेपमध्ये लॉग इनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला पुढची स्क्रीन दिसणार आहे बघा. अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. अटेन्शन आणि इथं 2526 येईल आणि अगोदरचं 2425. आपल्याला आता 2526चं काम करायचं आहे. तर ह्या रेड बॉक्सवरती 2526च्या रेड बॉक्सवर क्लिक करायचं आहे. 2526 या बॉक्सवर क्लिक करावा आणि त्यानंतर तुमच्या शाळेच्या माहितीचा बॉक्स स्क्रीनवर दिसेल. म्हणजे तुमची जी शाळा आहे 1ली ते 4थी असेल तर इथं 4 दिसेल. 5वी ते 10वी असेल तर 5वी 10वीची माहिती दिसेल. 5वी ते 12वी असेल तर 5वी ते 12वी दिसेल. 1ली ते 12वी असेल तर 1ली ते 12वी ही इन्फॉर्मेशन इथं दिसेल. ही दिसली का मग क्लोज बटन जे दिसतं इथं लाल रंगामध्ये त्यावरती क्लिक करायची आहे. त्यानंतर पुढची माहिती स्क्रीनवर आपल्याला दिसते लगेच. तर आता काय दिसते बघा स्क्रीनवरती, इथं आपल्याला डॅशबोर्ड वगैरे असा डायरेक्ट ओपन होताना दिसतो. ओके. ओपन झाल्याच्या नंतर तुमची जी इयत्ता असेल 1ली पासून 12वी पर्यंतची, तर तुम्ही ती इयत्ता सिलेक्ट करायची आहे. बरोबर. ते जर तुम्हाला असे क्लास दिसले नाही 5, 6 या रोमनमध्ये, तुम्ही इथं डॅशबोर्ड, स्कूल डॅशबोर्डवर क्लिक करायचे आणि त्यानंतर ते दिसतील. पण अगोदरच ते दिसतात लगेच, त्यामुळे तिकडे जायची काही गरज नाही आहे. फक्त क्लास सिलेक्ट करा. तर मी बघा इथे PIII म्हणजे 7वीचा वर्ग घेतलेला आहे आणि 7वीच्या समोर एक ॲरो आहे त्यावरती क्लिक केलंय. तिथे केल्यानंतर परत मला इथे 3 7चे 3 त्या ठिकाणी डिव्हिजन दिसत आहेत बघा, तुकड्या दिसत आहेत बघा, ABC दिसतंय. तुमच्या इथे 3 किंवा 4 किंवा 2 किंवा एकच जरी असेल, जे असेल ते दिसणार आहे. त्यानंतर ही स्क्रीन अशा प्रकारे दिसते. आपल्याला पाहिजे तो आपण वर्ग सिलेक्ट करा.
तुकडी किंवा डिव्हिजन सिलेक्ट करा. तेच मी दाखवले. स्कूल डॅशबोर्ड क्लिक करा. वर्गाचा पान जो आहे समोरचा व्ही आहे त्याच्यावर डाऊन ॲरोवरती क्लिक करा. तुमची तुकडी निवडा आणि व्ह्यू मॅनेजवर काय करा, क्लिक करा. व्ह्यू मॅनेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्या वर्गातलेच विद्यार्थी तुम्हाला दिसायला लागतात. तुम्ही तुमची यादी किंवा तुमचा जो कॅटलॉग आहे नाही का, हजेरी पुस्तक, तर ते तुम्ही समोर घेऊन बसा. तुम्हाला तुमचे विद्यार्थी आणि तुमच्या विद्यार्थ्यांची अशा प्रकारची माहिती दिसेल. आता रेड कलरमध्ये जे दिसतात तुम्हाला इथं GP, EP आणि FP हे अजून आपल्याला अपडेट करायचे आहेत आणि जे ग्रीन कलरमध्ये दिसतात ते आपल्याला अपडेट झालेले आहेत. तर अशा प्रकारे स्क्रीन येईल. त्यानंतर आपल्याला मग काय करायचं, GP वरती क्लिक करायचं. बघा 16 नंबर आहे, लाल रंगातील GP, EP, FP असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणे. विद्यार्थी अपडेट झाल्यानंतर GP, EP आणि FP ला हिरवा रंग येतो. तर बघा इथे आता पुढच्या स्क्रीनमध्ये मी काय केलंय, जे अपडेट झालेले ते सगळे असे ग्रीन कलरमध्ये दिसतात आपल्याला. हे अपडेट झाले आहे असं समजायचं. पण एखादं अपडेट करायचं राहिलं तर तुम्ही परत एडिट करून पुन्हा परत GPवर काही अपडेट करायचं तर तुम्ही पुन्हा करू शकता. त्यानंतर आहे 17 नंबर, अपडेट केलेल्या विद्यार्थ्यांची GP, EP, FP ही अक्षरे हिरव्या रंगाची दिसतात. 18 नंबर दिलाय, GPवर क्लिक केल्यावर अशी स्क्रीन दिसते. 4.1.6 मध्ये वडिलांचं नाव टाईप करणे. जे नाव 4.1.5 मध्ये दिसत आहे तेच तुम्ही टाईप करायचं आहे. बघा आता आपण त्या स्क्रीनवरती पाहूया. बघा इथे मी सर्कल केलेलं आहे निळ्या रंगाने. इथं संपत नाव दिसतंय मला 4.1.5 मध्ये. हेच नाव मी काय करणार आहे, इकडे घेणार आणि हे 4.16 मध्ये टाईप करणार आहे. इथं तुम्ही टाईप करू शकता सेम पाहून, किंवा इथं सिलेक्ट करा आणि इथं कॉपी पेस्ट करा. दोन्ही पण ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. तुम्हाला जे सोपं वाटतं ते करा. त्यानंतर आता काय करायचं, पुढे जाऊन 19 नंबरमध्ये आपल्याला जायचं आहे ब्लड ग्रुप सिलेक्ट करण्यासाठी. मग ब्लड ग्रुप आपल्याला इथे O पॉझिटिव्ह दिसतोय सर्वांना 4.1.20 मध्ये. तर हा सिलेक्ट केलेला आहे. जर असेल तर आपल्याला काही करण्याची गरज नाहीये. पण जर तिथे ब्लँक असेल किंवा अजून इतर काही असेल तर आपल्याला काहीतरी ऑप्शन्स त्यांना द्यावाच लागेल. इथं O+ आहे त्यामुळे काही प्रश्न नाहीये. परंतु नसेल तर काय काय होऊ शकतं, तर बघा त्याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही या O+ वरती, इथे ॲरोवरती या, डाऊन ॲरोवरती, तर हे एवढे ऑप्शन्स ओपन होतात. मग आता इथे काय म्हटलंय, समजा तुम्हाला ग्रुपच माहिती नाही त्या विद्यार्थ्याचा ब्लड ग्रुप कोणता आहे, तर तुम्ही काय करायचं, ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथं एक शेवटची ओळ येते बघा, अंडर इन्व्हेस्टिगेशन, रिझल्ट विल बी अपडेटेड सून. तर हा जो पर्याय आहे हा तुम्ही काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. तेच 20 नंबरमध्ये मी दिलेलं आहे. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर मग आपल्याला पुढची स्टेप आहे, ब्लड ग्रुप माहिती नसेल तर अंडर इन्व्हेस्टिगेशन हा पर्याय निवडणे. नंतर 21 नंबर काय सांगितलंय, सेव्ह बटनावर काय करा, क्लिक करा. मग इथे सेव्ह दिसते, इथे क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर पुन्हा परत 22 नंबर पॉईंट दिला मी तुम्हाला, की नेक्स्ट वरती काय करा, क्लिक करा. नेक्स्ट वर क्लिक केलं की पुढची स्क्रीन आपल्याला ओपन होते. नेक्स्ट वर क्लिक झाल्यानंतर पुढचा स्क्रीन दिसते बघा. काय दिसते बघा आता ही, की जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज स्क्रीनवर दिसणार. क्लोज वर त्यानंतर काय करणे, क्लिक करणे. बघा इथे क्लोज दिसते खाली, इथे क्लिक करा. नंतर 23 नंबर बघा अशा प्रकारची स्क्रीन दिसते. आता इथे ही स्क्रीन आल्याच्या नंतर म्हणजे इथे 4.2.1 इथे तुमच्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याचा दाखला आल्यानंतर जो तुम्ही नोंदवता रजिस्टर नोंदवहीमध्ये म्हणजे किंवा नोंदवहीमध्ये रजिस्टरला, तोच रजिस्टर नंबर त्या ठिकाणी त्याला दिला जातो शाळेमधूनच आपण, आणि तो नंबर घेऊन इथे या ठिकाणी तो काय करायचा आहे, 4.2.1 मध्ये टाईप करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर शाळा आपली यावर्षी 16 जून 2025 ला सुरू झाली, त्यामुळे इथं तुम्ही डेट काय करायची आहे, मी आता इथे दाखवली तुम्हाला 16/6/2025, तर तुम्ही ही टाईप करून त्या ठिकाणी भरायची आहे. त्याच्यानंतर इथं म्हटलंय क्लास ऑर सिलेक्शन रोल नंबर, म्हणजे तुमच्याकडे कॅटलॉग आहे किंवा लिस्ट आहे विद्यार्थ्यांची तुमच्या वर्गाची, 7वी अ आहे, तुमचा ब आहे, काय असेल ते कुठलाही वर्ग असेल, तर त्या वर्गाची तुमच्याकडे लिस्ट आहे. त्याच्यात त्या विद्यार्थ्याचा रोल नंबर किती आहे, 1 पासून काय असेल ते नंबर 50, 60, 70, 80 पर्यंत, ते जे रोल नंबर असेल त्यापैकी एक रोल नंबर त्या विद्यार्थ्याचा असेल तो इथं काय करा, टाईप करा. त्याच्यानंतर इथं मराठी लँग्वेज सिलेक्ट असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही इथं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे मराठी सिलेक्ट करा. त्यानंतर 4.23 मध्ये काय करायचं, इथे मराठी, इंग्लिश, हिंदी असं सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेलं असेल तर काही करण्याची गरज नाहीये. त्यानंतर पुढे काय करायचं पहा आता, ॲडमिशन नंबर म्हणजेच आपल्या शाळेतील नोंदवहीमध्ये नाव नोंदवल्यानंतर मिळणारा विद्यार्थ्यांचा नंबर, रजिस्टर्ड नंबर असतो, तोच नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्यानंतर आहे 25 नंबर, 4.2.2 मध्ये शाळा सुरू झाल्याची तारीख टाईप करणे. आता मी जे उदाहरण सांगितलं तुम्हाला 16/6/2025. आता 16 नंबर काय सांगितलं आपल्याला, नंतर वर्गातील रोल नंबर टाईप करणे, ते तुम्हाला मगाशी मी सांगितले. नंतर सेव्ह वरती क्लिक करणे. शेवटचं 27 नंबर काय स्टेप आहे आपली, 27 नंबरमध्ये सेव्ह वर काय करा, क्लिक करा. आणि नंतर मेसेज येणार आहे आपल्याला, काय, एनरोलमेंट डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज स्क्रीनवर दिसतो. बघा आता आपल्या पुढची स्क्रीन तुम्हाला हे बघा दिसतोय का, एनरोलमेंट डाटा सेव्ह सक्सेसफुली. आणि इथे तुम्ही काय करायचं आहे, क्लोजवर नाही करायचं क्लिक, नेक्स्ट वरती क्लिक करायचं. बघा 28 नंबर आहे, नेक्स्ट वर क्लिक करावे.
नंतर आहे, नंतर मग अशा प्रकारची स्क्रीन दिसते. आता इथे 4.3.1 मध्ये काय करायचं आहे, येस सिलेक्ट करायचं आहे, फ्री टेक्स्ट बुक सिलेक्ट करायचं आहे. आता बघूया पुढची स्क्रीन दिसतंय इथं 4.3.1 4.3.1 येसवर सिलेक्ट केलं. त्यानंतर इथं फ्री टेक्स्ट बुकवरती काय करायचं आहे, सिलेक्ट करायचा हा बॉक्स. या बॉक्सवरती आणि या सर्कलवरती क्लिक करायचं. त्याचा रंग लगेच व्हाईटचा लगेच ब्ल्यू होऊन जातो. झालं. आता हे झालं 4.3.1. आता पुढं काय सांगितलंय, 4.3.3 पासून तर डायरेक्ट 4.3.8 पर्यंत नो सिलेक्ट करायचं. आता हे रँडम सांगतो. एखाद्याचं तुमच्या शाळेचा एखादा अपवाद असेल तर तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता. पण मी रँडमली जवळजवळ मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा असेल. तर 4.3.3 पासून कुठपर्यंत जायचं आपल्याला, 4.3.8 हे सगळे नो सिलेक्ट करायचे. इथे केले मी 4ला पण केलंय, 5ला केलंय आणि 6ला केलंय. आणि आता पुढची जी स्क्रीन आहे 7 हे बघा, 7ला पण केलंय आणि 8 पर्यंत नो केलंय. बरोबर. आता त्यानंतर पुढचं जे स्टेप आहे, 8 पर्यंत नो सिलेक्ट झालं. त्याच्यानंतर म्हटलेलं की 4.3.9ला येस सिलेक्ट करायचं. हे 4.3.9ला येस. येस केल्याच्यानंतर 4.3.10 10 मध्ये काय करायचंय, पहिल्यांदा आपल्याला त्या विद्यार्थ्याची उंची लिहायची. ती पण कशी लिहायची आहे, सेंटीमीटरमध्ये. आता एक तर तुम्ही वर्गातील मुलांची उंची आणि वजनाची यादीच घेऊन जवळ बसायचंय. ओके, म्हणजे तुम्हाला काय करता येईल, इथं पटकन उंची टाकता येईल आणि जी उंची आहे त्या विद्यार्थ्याची त्या या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये टाकायची. त्यानंतर ते वजन जे आहे त्याचं किलोग्रॅममध्ये टाकायचं. वरचे जे छोटे मोठे ग्रॅम असतील ते सोडून द्यायचे. 200 500 काय असेल ते. एक तर पुढचा अंक घ्या, नाही तर मागचा अंक घ्या. राउंड फिगर घेऊन टाकायची किलोमध्ये. तर ते इथे ते टाकायचं आहे. आता हे इथं मी उदाहरण घेतलेलं आहे. त्यासाठी उदाहरण काय केलं, 125 सेंटीमीटर आणि 35 किलो असं मी हे 7वीच्या विद्यार्थ्याचं एक घेतलेलं आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी. आता त्यानंतर पुढं काय करायचं आपल्याला, जे सेव्ह बटन आहे त्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं. म्हणजे 34 नंबर दिलाय, सेव्हवर क्लिक करा आणि सेव्ह झाल्यानंतर पुन्हा नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. बघा आता इथे सेव्ह केल्यानंतर आपल्याला फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज स्क्रीनवर दिसतो. हा दिसला तर इथं ब्ल्यू बॉक्समध्ये व्हाईट अक्षरामध्ये नेक्स्ट बटन त्यावरती क्लिक करायचं. ते केलं की त्याच्यानंतर इकडे कॉर्नरला बघा, इथे पण एक नेक्स्ट आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि मग 35 नंबर त्यामुळे म्हटले 35 नंबरमध्ये पुन्हा नेक्स्टवर काय करा, क्लिक करा. म्हणजे हे नेक्स्ट झालं की हे नेक्स्ट घ्यायचं दोनदा आणि जर एका ह्याच्यात गेलं तर ठीकच आहे. त्यानंतर मग आता पुढे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा हे चौथं स्क्रीन सुरू होतं. म्हणजे आता आपण कुठं होतो, जनरल प्रोफाईल झालं, एनरोलमेंट प्रोफाईल झालं, फॅसिलिटी प्रोफाईल झालं. आता शेवटी आलोय आपण प्रोफाईल प्रिव्ह्यूमध्ये 4 नंबरला. तर 4 नंबरला तुम्हाला अशी स्क्रीन दिसते, ज्याच्या उजव्या बाजूला लाल चौकोनामध्ये पीडीएफ अक्षर दिसतात. इथे पीडीएफ जे आपण आतापर्यंत सेव्ह केलं ते सगळं एकत्र या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. ओके, तीच माहिती तर सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पूर्ण स्क्रीनवरती. स्क्रोल करत जायची, स्क्रीन ऑटोमॅटिक पूर्ण पाहायला मिळेल. त्यानंतर ही स्क्रीन काय करायची, खाली घ्या, कंप्लीट डाटावर आपल्याला क्लिक करायचं. म्हणजे आपण स्क्रीन पूर्ण पाहायची आहे, सगळी माहिती भरलेली असते. आणि इथे बघा बॅक टू स्कूल डॅशबोर्ड आणि कंप्लीट डाटा. आता आपल्याला कुठं क्लिक करायचंय, कंप्लीट डाटावर क्लिक करायचंय. त्याच्यावर क्लिक केलं की पुढची स्क्रीन आपल्याला येते या अशा प्रकारची. आर यू शुअर वॉन्ट टू कंप्लीट द डाटा. तर इथे आपण ओकेवर क्लिक करायचे. 38 नंबर पॉईंट ओकेवर क्लिक करावे. ओकेवर क्लिक केलं की पुन्हा परत पुढचा, म्हणजे आता एक स्टुडंट आपला कंप्लीट झाला. मग आता पुन्हा परत आपल्याला काय होतं, फर्स्ट जे पेज आहे ना प्रोफाईलचं, हे जे पेज आहे तुम्हाला मी दाखवलेलं बघा, जनरल प्रोफाईल, इथे आपण परत जातो आणि पुन्हा आपण नवीन स्टुडंट त्या ठिकाणी ते जीपीएफपी रेड कलर मधला पुढचा जो स्टुडंट आहे जीपी रेड कलर मधला, तो तिथून परत जीपीवर क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. पुन्हा मी आता जेवढी प्रोसेस करायला सांगितली सेम प्रोसेस पुन्हा करायची आहे. अशा प्रकारे आपण सर्व विद्यार्थी आपल्या वर्गातले आणि सर्व शाळेचे सुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारे कंप्लीट डाटा ओकेवर क्लिक करायचे, नेक्स्ट वर क्लिक करायचंय, पुन्हा प्रोसेस सुरू होते, अशी स्क्रीन दिसते. आपले सर्व विद्यार्थी झाल्यानंतर बॅक करून ॲप्लिकेशन आपण क्लोज करायचे आणि कम्प्युटर बंद करायचं. किंवा तुम्ही मोबाईल करत असाल तर मोबाईलवर सुद्धा फक्त स्क्रीन तुम्हाला उभी दिसेल. कम्प्युटर आता हे सगळं कम्प्युटरवरती केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आडवी स्क्रीन दिसते. आता आपले काही समजा काम बाकी आहे, समजा आपण अचानक समजा एखाद्या विद्यार्थ्याची उंची आपण चुकीची टाकली आहे, पण त्याची वेगळीच आहे, एखादं वजन कमी टाकलं गेलं तर ते चुकलं, तर आपण त्या विद्यार्थ्यापाशी जायचं, जीपीवर क्लिक करायचं, प्रोसेस करत सेम प्रोसेस करत करत पुढे जायचं, सेव्ह नेक्स्ट सक्सेसफुली येत जाईल आणि जिथे वजन उंची अपडेट करायची तिथे ती चेंज करून पुन्हा परत सेव्ह प्रोसेस क्लोज प्रोसेस करून घ्यायची आणि मग पूर्णपणे डाटा कंप्लीट डाटावर शेवटची मात्र क्लिक करायला विसरायचं नाही. अशा प्रकारे सर्व विद्यार्थी आपण पुन्हा एडिट सुद्धा करू शकतो आणि डाटा कम्प्लिशनचा मेसेज आपल्याला असा दिसतो, सर्व काम एक विद्यार्थी पूर्ण झाल्यानंतर. आता 40 नंबर अजून काय सांगितलंय, आपले काम बाकी असले बॅक करून आपण ते पूर्ण करू शकतो. वर सांगितल्याप्रमाणे पुन्हा परत सेम प्रोसेस पूर्ण करायची आहे. म्हणजे एक जरी आपल्याला काही चेंजेस करायचा असेल तरी सुद्धा आपण 4ही स्टेपमधनं सेव्ह करत जायचं, नेक्स्ट करत जायचं आणि पुढे पुढे जायचं. अशा प्रकारे आपण हे सर्व विद्यार्थी काय करू शकतो, अपडेट करू शकतो
जी प्रोसेस करायची आहे, जेवढे पॉईंट्स मी तुम्हाला फर्स्ट पेजवरती दाखवले ते सगळे आपल्याला याद्वारे मी तुम्हाला दाखवले आहेत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू. पुढील व्हिडिओसाठी पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद.